तर हा 86-032 या जातीचा ऊस आहे. या प्लॉटला 5 महिने पूर्ण झालेले आहेत आणि आत्ता या प्लॉटमध्ये एक 7 ते 8 कांड्यावरती ऊस आहे आणि एका बेटामध्ये जवळजवळ 15 ते 20पर्यंत एका ऊसाची संख्या एका बेटामध्ये. आणि या प्लॉटला संपूर्ण नियोजन रामा ॲग्रोटेकचं केलेलं आहे. या ऊसाला कुठलंही रासायनिक 1 ग्रॅमसुद्धा टाकलेलं नाही आणि पूर्ण रामा ॲग्रोटेकच्या आतापर्यंत एक 5 डोस खालून झालेले ड्रीपमधून आणि एक फवारणी झालेली आहे. तर याच्यामध्ये पहिले 3 डोस आपण 25-25 दिवसाच्या अंतराने याच्यामध्ये नॅनोशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रंट याचे 3 डोस आपण खालून ड्रीपमधून सोडलेले आहेत. आणि याच्यानंतर बायोसमृद्धी, मायक्रोन्यूट्रंट आणि रूट मॅजिक याचे 2 डोस खालून झालेले आहेत. तर असे 5 डोस खालून आणि एक वरून 2 फवारण्या स्टीम ग्रो आणि रामा गोल्ड याच्या घेतलेल्या आहेत. तर याचा रिझल्ट असा आला आहे मित्रांनो की तुम्ही बघू शकता की फुटव्याची संख्या, वाढ, उंची पूर्ण प्लॉट एकसारखा आहे आणि एवढं पाऊस रानाला पाणी लागलं होतं तरीसुद्धा कुठं पिवळा ऊस नाही, काय नाही. पानाची रुंदी चांगली. तर ते बघू शकता एकदम असा 1 नंबर ऊस असा आलेला आहे. तर एक बेट मी तुम्हाला दाखवतोय. तर या एका बेटामध्ये जवळजवळ 2 मळ्या भरतील एवढा ऊस आहे. ही फक्त किंमत या रामा ॲग्रोटेक आणि रामा ॲग्रोटेकच करू शकतं. तरी शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की रासायनिक वापरल्याशिवाय ऊस येत नाही, पण हे आपण सिद्ध करून दाखवले की 1 ग्रॅमसुद्धा आपण रासायनिक खत वापरलेलं नाही, बेसळ डोस नाही, काय नाही. ऊस बांधताना सुद्धा या प्लॉटला कुठलाच खत टाकलेलं नाही, फक्त रामा ॲग्रोटेकचे 5 डोस खालून ड्रीपमधून दिलेले आहेत आणि त्याच्यावरती असा रिझल्ट 1 नंबर असा आलेला आहे.